जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सेंट जोसेफ चर्चने आधार वृद्धाश्रमास दिली सदिच्छा भेट। इचलकरंजी गणेश नगर येथील जनहित फाउंडेशन संचलित आधार वृद्धाश्रमास इचलकरंजी येथीलच सेंट जोसेफ चर्चचे फादर जोसेफ सावरे व त्यांच्या अनुयायांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी येथील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आले। यावेळी येथील वृद्धांची आपुलकीने विचारपूस करत आपण येत्या काळात या वृद्धाश्रमास जी काही मदत लागेल ती आम्ही सदैव करू असे आश्वासनही दिले। यावेळी सेंट जोसेफ चर्चचे फादर जोसेफ सावरे, शावर डिसोजा, जेम्स बारदेस्कर, सायमन रॉड्रिक्स, राजू मंतेरो, श्यामप्रास बारदेस्कर, इनास आंद्रादे, रितू रॉड्रिक्स, मेरी रॉड्रिक्स, स्टीफन फर्नांडिस, अनिता डिसोजा, मोनिका बारदेस्कर, सिमरन रॉड्रिक्स, लीना बारदेस्कर, जॉय ऑलिव्हिया, जॉयलिन ॲरॉन, ब्रायन तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा जाधव, उपाध्यक्ष कासिम विजापुरे, खजिनदार आनंदा टेबुगडे, सदस्या पूनम बोराडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा अंजुजी राठी आदी मान्यवर व वृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। नाही की बाबा आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे आणि म्हणतात त्यांच्या घरचे की आम्हाला त्रास आहे, पण या महिलांचा काही सुद्धा त्रास नाही। स्वतः सगळं करायला जर मी वयस्कर आहे मला उठायला येत नाही असं म्हणत नाही, त्या उठून स्वतः करतात, वॉकर वगैरे घेऊन तुम्हाला मोठं काही त्रास वगैरे येतो काही होतोय तसं काही काय नाही त्रास मला अनुभव चांगला आहे। तुमची मुलं कुठे आहेत? तुमची मुलं काय करतात? मला घरी येतात ते काय करायचं, एक सायकल आहे, सायकल एका दारू पितोय पोलीस सापडत नाही म्हणून तुमचं गाव कुठे? सोलापूरच्या आहे आणि जागायच्या आवाज करलं तिथंच राहते। इथल्या इथं असून बघायला पण येतं। मोठा पगार म्हणजे पगार म्हणलं काय तर 1-2,000 दिलं तर फायदा पगार हे पण निवांत करत नाही, टीव्ही वगैरे मरणाचा वगैरे कार्यक्रम एखादा आठवड्यातून 2 वेळा वगैरे मनोरंजन असेल। बाकी मंगळवार किंवा शनिवार डॉक्टर येतात त्यांच्यासाठी त्यांचं काय झालंय काय माहिती बघायला, कारण वयस्कर आहेत तर ते पण बघणं गरजेचं आहे असं। ते काय रवी जावळे वगैरे काही नको नाही हा येऊन वगैरे जातात, भेटून जातात, मदत वगैरे काय आणून वगैरे आर्थिक मदत तर आर्थिक मदत हा ते लेडीज वगैरे आणून सोडतात, असं धान्य वगैरे देतात 2-3 महिन्यात आणि असं आर्थिक मदत काय नाही ते आम्हाला स्वखर्चाने वगैरे। हे सगळं करताना तुम्हाला काय अनुभव म्हणजे बरेचसे लोक पाय घेतणारे पण आहेत, कशाला करायला लागलाय तुम्ही, त्या बायकांना सांभाळून तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही 10 वर्ष जरी केला तरी सरकार तुम्हाला मदत करणार नाही असं सुद्धा एक लोकांनी म्हटलं। आता लांबची गोष्ट नाही, आमच्याच सेक्शनमध्ये बॉडीमध्ये 2 व्यक्ती उंचरीचे म्हणजे करूया मॅडम तालुका आले पण जवळपास 2-3 महिने आले, मग स्वखर्चाने स्वतः काय पैसे घालायचे नाही, पण मॅडम कशाला पैसे खर्च करते, त्या बायकांना आपल्याला परत देणार निघून पण गेले 2-3 महिने। आता बॉडीमध्ये 11 व्यक्तींमध्ये फक्त आम्ही 5 जण, मी त्यांची मुलगी पण मी पण सदस्यच आहे आता आश्रममध्ये। असं नाही की आपण मिळून करूया असं कोण नाही, मॅडम तुम्ही पैसे घाला आपण। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।